नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे आपले कटवर्क स्लीव्ज डिझाईन आले असतील त्यांना अस्तर कसे जॉईन करायचे तेही अगदी फिनिशिंगमध्ये, जेणेकरून आपली कटवर्कची डिझाईन ही खराब होणार नाही याचा फुल डिटेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथे आपण नॉर्मल पद्धतीने इथं आपण स्लीव्ज रेडी करायचे आहे. तर मला 5.25 इंचाची स्लीव्ज रेडी करायची आहे. तर मी इथे 5.5 इंच घेतलेले आहे, कारण आपल्याला अस्तर इथं फोल्ड करून घ्यायचे आहे. कटवर्कची जर तुम्ही स्लीव्ज रेडी करत असाल तर आपल्याला टेपचे 1 ते 2 इंच अस्तर हे एक्स्ट्रा घ्यायचं आहे. ते मी पुढे तुम्हाला सांगेलच. अशाच पद्धतीने आपल्याला नॉर्मल स्लीव्ज आपण कटिंग करतो त्याच पद्धतीने ही स्लीव्ज कट करायची आहे. फक्त आपल्याला जेवढी आपली बाही पाहिजे आहे त्याच्यापेक्षा टेपच्या 1-2 लाईन हे एक्स्ट्रा घ्यायचं आहे ते अस्तर फोल्ड करण्यासाठी. तर बघा, इथं मी समोरील आणि पाठीमागील मुंड्याचा इथं शेप देऊन घेत आहे. अशा पद्धतीने याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बाही कटिंग कशी करायची अगदी एकदम परफेक्ट त्याचे खूप व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा. तर बघा, अशा पद्धतीने दोन्ही पुढील आणि मागील मुंड्याचा इथं शेप देऊन झालेला आहे. त्याच्यानंतर दंडगिरे टाकून घ्यायचा आणि आपले शिलाई मार्जिन ॲड करून इथं आपल्याला आता बाही कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, सुरुवातीला खालील पद्धतीने आपण एकसारखा कपडा येण्यासाठी जे लाईन वरली होती तिथून कट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी पाठीमागील मुंडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथं मी 4 फोल्ड कपडा टाकलेला होता. तर आपल्या इथं 2 स्लीव्ज रेडी होणार आहेत. दोन्ही स्लीवच्या आपल्याला समोरील मुंडा इथं कट करून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता पाठीमागील मुंडा आणि समोरील मुंडा यामध्ये जो डिफरंट आलेला आहे त्याच्यानेच आपल्याला समोरील बाजूला घोळ येत नाही. त्याच्यामुळे स्लीव्ज आपण अगदी व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, मेन फॅब्रिकला आपण अस्तर लावून घ्यायचं आहे. त्याला आपण काय करायचं आहे बघा, इथं जे आपण टेपच्या 2 लाईन एक्स्ट्रा घेतलं होतं तिथं इथं आपल्याला खून करून घ्यायची आहे दोन्ही स्लीव्जला आणि आपल्याला तेवढंच फोल्ड करायचं आहे. तुम्ही इथं अर्धा इंचही एक्स्ट्रा घेऊ शकता फोल्डिंगसाठी. तर बघा, इथं मी 2च टेपच्या लाईन इथं एवढे घेतलेले आहे. तेवढंच आपल्याला इथं फोल्ड करायचे आहे. हे फोल्ड करत असताना आपल्याला स्लीव्जचा पाठीमागील आणि पुढील भाग हा लक्षपूर्वक व्यवस्थित करूनच इथं फोल्ड करायचा आहे, जेणेकरून आपले एकाच साईडच्या दोन्ही स्लीव्ज होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही स्लीव्जचे आपल्याला फोल्ड झालेले आहेत. आता आपल्याला मेन फॅब्रिकवर या स्लीव्ज कशा ठेवून घ्यायचे आहेत ते इथं लक्षपूर्वक बघा. तर बघा, जी कटवर्क जी आपली डिझाईन आहे ती खालील साईडला ठेवून घ्यायची आहे आणि आपण जे अस्तर फोल्ड केलेलं होतं ते वरच्या साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं पिनअप करून घ्यायचे आहे. तर बघा, इथेही काळजीपूर्वक लक्ष द्या. जे आपण फोल्ड केलेलं होतं ते आतमधल्या साईडला गेले पाहिजे, जेणेकरून आपल्याला वरच्या साईडला ते दिसता कामा नये. अशा पद्धतीने आपण इथं शिलाई मारून घ्यायची आहे. इथं तुम्ही सिंगल फूटचाही यूज करू शकता, कारण कटवर्कची जी डिझाईन असते ती मोत्याचीही आलेली असते. तर बघा, इथं स्टोनचीही असते. त्याच्यामुळे तुम्ही इथं सिंगल फूटचा यूज करू शकता, पण मी इथं डबल फूटनी शिलाई देत आहे. एकदम लक्षपूर्वक आणि अतिशय सावकाशपणे इथं शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी कटवर्कची जी डिझाईन आहे त्याची फिनिशिंग खराब होता कामा नये. तर बघा, अगदी प्रॉपर फिनिशिंगमध्ये इथं आपली शिलाई आलेली आहे आणि आपली कटवर्कची डिझाईन ही अगदी व्यवस्थित दिसत आहे. तर बघा, अशाच पद्धतीने आपण जे रेग्युलर स्लीव्ज जॉईन करतो त्याच पद्धतीने मेन फॅब्रिक आणि इथं अस्तर जोडून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थितपणे. आणि त्याला आपण इथं जो एक्स्ट्रा आपलं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने बघा, आता आपल्याला इथं बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपली इथं स्लीव्ज रेडी झालेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी स्लीव्ज इथं रेडी करून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता तुम्ही दोन्ही स्लीव्ज एकदम परफेक्ट इथं रेडी झालेले आहेत. आपली कटवर्कची डिझाईनही खराब झालेली नाही आणि अस्तरही अगदी परफेक्ट
जॉईन झालेले आहे. तर बघा, तुम्हाला आजची माझी ट्रिक कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.